विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर शिकणार आहोत. तर आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये जे आपण साइन थिटा, कॉस, टॅन वगैरे रेशो आहेत ना, ते सिंपल ट्रिकने शिकणार आहोत. तर सर्वांनी लक्ष द्या बघा. सिंपल ट्रिक म्हणजे काय? हा आहे बघा आपला पी बी पी एच एच बी. म्हणजे यामध्ये साइन थिटा आहे. जर साइन थिटा आहे, साइन थिटाची आपल्याला डेफिनेशन सांगायची असेल तर कसं सांगतो आपण बघा. साइन थिटा म्हणजे काय? परपेंडिक्युलर वर हायपोटेन्युअस. हा पी बी पी एच एच बी म्हणजे काय? पी म्हणजे परपेंडिक्युलर, बी म्हणजे बेस, पी म्हणजे परपेंडिक्युलर, एच म्हणजे हायपोटेन्युअस, हायपोटेन्युअस बेस. म्हणजे यामध्ये बदल दोन वेळेस परपेंडिक्युलर आहे आणि दोन वेळेस बेस आहे, दोन वेळेस हायपोटेन्युअस आहे. तर हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. हा AB काय आहे? तुमचा राईट अँगल ट्रायंगलचा परपेंडिक्युलर आहे. BC हा राईट अँगल ट्रायंगलचा बेस आहे आणि AC हा राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेन्युअस आहे. तर BC बेसला मी शॉर्ट फॉर्म मध्ये B म्हणलेला आहे, परपेंडिक्युलरला P आणि हायपोटेन्युअसला H म्हणलेला आहे. तर बघा साइन थिटा म्हणजे काय? साइन थिटा म्हणजे परपेंडिक्युलर बाय हायपोटेन्युअस. तर यामध्ये परपेंडिक्युलर काय आहे? AB अपॉन हायपोटेन्युअस काय आहे आपल्याकडे? AC. आपण डेफिनेशन किंवा रेशिओ बघणार आहोत. तर साइन थिटा बघितले, आपण आता कॉस थिटा बघणार आहोत. कॉस थिटा बरोबर काय आहे? बेस बाय हायपोटेन्युअस आहे. बेस बाय हायपोटेन्युअस. बेस किती आहे? तर बेस BC आहे आणि हायपोटेन्युअस किती आहे? AC आहे. बरोबर. त्यानंतर बघा, त्यानंतर आपण टॅन थिटा बघणार आहोत. टॅन थिटा बरोबर काय आहे? परपेंडिक्युलर बाय बेस. परपेंडिक्युलर काय आहे? तर AB, बेस किती आहे? BC. आता आपण याचे रेसिप्रोकल बघणार आहोत बघा. परपेंडिक्युलर बाय हायपोटेन्युअस म्हणजे साइन थिटा, बेस बाय हायपोटेन्युअस म्हणजे कॉस थिटा आणि परपेंडिक्युलर बाय बेस म्हणजे टॅन थिटा. आपण आता रेसिप्रोकल बघणार आहोत यांचे. तर साइन थिटाचा रेसिप्रोकल काय आहे बघा? साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा. काय करणार? क्रॉस प्रोडक्ट मल्टिप्लाय कराल. कोसेक थिटा म्हणजे हा साइन थिटाच्या ऐवजी कोसेक आणि कोसेकच्या ऐवजी साइन थिटा. कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा. 1 साइन थिटा किती आहे? इथं AB अपॉन BC बरोबर काय येणार? हा BC वर जाणार, BC अपॉन AB म्हणजेच काय येणार? AB अपॉन AC म्हणजे इथे AC अपॉन AB येणार. बरोबर. मग AC काय आहे? AC हायपोटेन्युअस आहे. AB काय आहे आपला? परपेंडिक्युलर. म्हणजे या प्रकारचं बघा, हायपोटेन्युअस बाय परपेंडिक्युलर म्हणजे काय येणार इथं? कोसेक थिटा येणार. सेकंड आहे बघा, आपण सेक थिटा बघू. सेक थिटा म्हणजे काय? 1 कॉस थिटा. म्हणजे रेसिप्रोकल ऑफ कॉस थिटा. 1 कॉस थिटा काय आपल्याकडे? कॉस थिटा म्हणजे बेस बाय हायपोटेन्युअस. बेस हायपोटेन्युअस बाय बेस. हायपोटेन्युअस किती आहे इथं? AC आणि बेस किती आहे बघा? BC. राईट. त्यानंतर शेवटचं राहील आपला कॉट थिटा. कॉट थिटाला आपण कॉस थिटा अपॉन साइन थिटा पण म्हणतो. त्याचबरोबर आपण 1 टॅन थिटा पण म्हणतो. म्हणजे कॉट थिटा म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टॅन थिटा. 1 टॅन थिटा किती आहे आपल्याकडे? परपेंडिक्युलर बाय बेस आहे, म्हणजे बेस बाय परपेंडिक्युलर. बेस किती आहे इथे? बरोबर BC. परपेंडिक्युलर किती आहे इथे आपल्याकडे? AC. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघितलेले आहे बघा रेशिओ किंवा डेफिनेशन ऑफ साइन, कॉस, टॅन, साइन, सेक, कोसेक बघितलेले आहे. बरोबर. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.